शॉर्ट ऑफ गोल्डन पद्धतीचा फलंदाज थोडीशी लेट झाली या चेंडूवरती, त्यामुळे चेंडू येथे बिहाइंड विकेट गेलाय. थर्डमॅनच्या दिशेने येथे सुंदर झेल पकडलाय काळभैरव चिंचपाडा संघाला. येथे बसलेला हा तिसरा धक्का. चांगल्या दर्जाची येते गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज सागर जाधव, हसमत या दोन्ही गोलंदाजांनी येथे आपल्या संघासाठी केली आहे. क्वालिफायर 1चा हा सामना आहे. गेल्या वर्षीसुद्धा, गेल्या मोसमामध्ये सुद्धा श्रेयस पोटकोपर हा संघ क्वालिफायर 1चा सामना खेळला होता. कारण त्यांचा संघ आपण पाहिला तर अगदी त्यांच्या संघामध्ये चांगले गोलंदाज आहेत, चांगले बॅटर आहेत, चांगले अष्टपैलू आहेत, चांगले क्षेत्ररक्षकसुद्धा आहेत. आणि टीम पाहिली तर चांगली बॅलन्स टीम आहे. यंदाच्या मोसमामध्ये चिंचपाडा, काळभैरव चिंचपाडा या संघाने सुद्धा आपला पूर्ण स्पर्धेमधला प्रवास अगदी सुंदर ठेवला आहे. गोलंदाज हसमत, न्यू बॅटर. पाकफुटला जाऊन चेंडूला दिशा दिली आहे. लेट कटच्या रूपाने ते फटका थर्डमॅनच्या दिशेने. सिंगल धाव, 26 रन्स. अभिषेक पाटील स्ट्राईक एंडवरती बॅटर होते, नॉक स्ट्राईक एंडवरती पोहोचलेत. 3 गडी बाद झाल्यानंतर आता मात्र मिडल ऑर्डर फलंदाज कपिल कोळी, अभिषेक पाटील यांना इथे मात्र चांगला खेळ करावा लागणार आहे. डाव सावरणारी इथे खेळी करावी लागणार आहे. कारण टॉप ऑर्डर फलंदाज इथे बाद झाले. टॉप ऑर्डर फलंदाजांकडून म्हणावी तशी कामगिरी इथे मात्र झालेली नाही आहे. लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. कधी आउट स्विंग तर कधी इन स्विंग अशी गोलंदाजी हसमत यांच्या माध्यमातून. चेंडू अगदी लेग स्टंपपासून खूपच दूर जाणारा होता. पॅडवरती येथे चेंडू लागला. फ्लिक स्ट्रोक खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा इथे कोणताही संपर्क झालेला नाही आहे. संपर्क झाला असता तर नक्कीच इथे चांगली धाव संख्या मिळाली असती. कपिल, या चेंडूवरती काय घडलंय फलंदाजाला अजिबात चेंडू समजलेला नाहीये. बाईटचा इशारा हसन सर यांच्या माध्यमातून येतोय. बोनस स्वरूपात इथे मात्र चौकार आलाय. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज विकेटकीपर महेश उरणकर यांना सुद्धा या चेंडूवरती अजिबात काही करता आलेलं नाहीये. कारण मॅटवरती स्पर्धा असल्यानंतर अशा काही गोष्टी मित्रांनो घडत असतात. पुन्हा एकदा गोलंदाजाने यॉर्कर करण्याचाच प्रयत्न केला होता. चेंडू मात्र दिशा नाही. लेग स्टंप बाहेर आहे. ते चेंडू पिच होतोय. वाईट बॉल येतोय. अतिरिक्त स्वरूपात धाव मोजली जाते. 31 रन्स, 31 धावा धावफलकावरती. 3 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात. पॉवर प्लेमध्ये दोन्ही बॉलर्सने इथे मात्र चांगली कामगिरी केली आहे. चमकदार कामगिरी केली आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. हसमत तिसरं षटक, 10 धावा, 2 विकेट त्याने मिळवल्यात. पॉईंटच्या दिशेने इथे क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी, परंतु डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक होता. प्रोटेक्शन होतं. सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. 32 धावा. शेवटचा चेंडू येणं बाकी या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजाने येथे मात्र चमकदार गोलंदाजी केली आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. 3 महत्त्वाच्या फलंदाजांना त्यांनी बाद केले. शेवटचा चेंडू अभिषेक या चेंडूवरती सॉफ्ट हँडने इथे फटका खेळतो मिडॉनच्या दिशेने. कोणती धाव घेण्यामध्ये दोन्ही फलंदाज इथे नॉस्ट्राईक एंडवरचा फलंदाज येथे मात्र उत्सुकता दाखवत नाही आहे. कारण आता मात्र विकेट गेलेले आहेत. रनआउटची विकेट कोणत्याही पद्धतीने इथे फेकायची नाही आहे. विकेट आपली शाबूत ठेवायची आहे. मिडल ओव्हरमध्ये आता मात्र धावसंख्येचा ग्राफ उंचवायचा आहे. 6 षटकं पूर्ण 32 धावा, 3 विकेटच्या मोबदल्यात काळभैरव चिंचपाडा.
7 षटकं पूर्ण 36 धावा, 3 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात. संकेत गोवारी 7वं षटक 8व्या षटकामध्ये आलाय संघाचा कर्णधार विशाल जितेकर. सुंदर दर्जाची गोलंदाजी करण्यात येथे मात्र फलंदाजाने चिकी रन घेतले. अचूक टप्प्यावरती येथे गोलंदाजी झाली. 37 रन्स. या चेंडूत एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेलाय. सुपर डुपर JMM पिन पनवेल प्रीमियर लीग आजच्या दिवसातील हा पहिला षटकार. सुंदर फटका ऑन साइडला इथे सुंदररित्या लॉफ्ट केलं आणि अर्ध्या गुडघ्यावरती घुटना टेक और षटकार देख. ते मात्र सॉफ्ट हँड फटका. सुंदर फलंदाजी. तर मात्र गाडीचा गेअर चेंज करावा लागणाऱ्या दोन्ही बॅटर्सला. सिंगल डबल धावा, त्यानंतर एखाद चौकार किंवा एखाद षटकार. 8-9च्या सरासरीने आता मात्र धावा बनवल्या तरी 150+ धावा धावफलकावरती येऊ शकतायत. विशालच्या गोलंदाजीवरती टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला होता. चांगला ऑफ कटर स्वरूपाचा चेंडू होता. ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी येथे विशाल जेतेकर करतोय. तत्पूर्वी येथे मात्र सिंगल धाव. फलंदाज कपिल कोळीने अप्रतिमरित्या येथे षटकार लगावला होता मिड ऑन लॉंग ऑनच्या डोक्यावरून. 45 रन्स, 45 धावा धावफलकावरती. वन्स अगेन ऑफ ड्राईव्हचा इथे फटका क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चुकी. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नसते. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षकाकडून इथे चूक झाली आहे. चौकार येतोय. थोडीशी फ्लाईट दिली होती. ते ऑफ ड्राईव्हचा इथे फटका. चांगलं मिडल येथे चेंडूला केलं होतं. ॲडव्हर्टाईज बोर्डला इथे मात्र चेंडू लागलाय. चौकार. फाय 49 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. या षटकामध्ये इथे मात्र धावसंख्येचा ग्राफ उंचावलाय. डबल डिजिट अंकांमध्ये धावसंख्या या षटकामध्ये पोहोचली आहे. विशाल जेतेकर थोडासा महागडा ठरत असताना संघाचा एक महत्त्वाचा गोलंदाज आहे. विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. या चेंडूवरती क्रॉस बॅटेड फटका, लॉफ्टेड फटका मारण्याचा फलंदाजाचा प्रयत्न आहे. चेंडूवरती येथे मात्र कोणती धाव मिळत नाही. षटक क्रमांक 8 पूर्ण 49 धावा, 3 विकेट्सच्या मोबदल्यात काळभैरव चिंचपाडा. संकेत गोवारी लेकेटर पॉईंटच्या दिशेने फटका. अगदी सॉफ्ट हँडने बाकपुटला जाऊन चेंडूला कट केलं होतं. एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. 50 रन्स, 50 अप. 50 धावा इथे संघाच्या पूर्ण झाल्यात. चांगल्या दर्जाची इथे गोलंदाजी आपण पाहिली. चांगल्या दर्जाची इथे बॅटिंग होणार का. तत्पूर्वी येथे मात्र लेट कट खेळलेला फटका. परंतु शॉर्ट थर्डमॅन किंवा आपण फ्लाय स्लिप म्हणूया. तिथे क्षेत्ररक्षक आहे. बॅकवर्ड पॉईंट, त्यानंतर डीप कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. पुन्हा एकदा इथे मात्र चेंडूवरती गॅप निवडण्याचा प्रयत्न आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून मारण्याचा प्रयत्न आहे. परंतु चेंडू येथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय. फक्त चेंडूला दिशा दिली जाते. लेट कट येथे जर स्ट्रोक खेळणं गरजेचं असणार आहे. स्ट्रोक खेळला तर नक्कीच येथे गॅप मिळू शकते. थोडासा पॉवरफुल येथे स्ट्रोक खेळणं गरजेचं आहे. येथे मात्र संकेतला मिळाली आहे सफलता.
स्ट्रोक मारण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता. चेंडूवरती बॅटची एज लागली आहे. चौथा हादरा इथे बसलाय काळभैरव चिंचपाडा संघाला. 50 धावांवरती येथे चौथा गडी गारद झालाय. कपिल कोळी वैयक्तिक 14 धावा काढून येथे संकेत गोवारीला मिळाली आहे सफलता. फलंदाज बाद. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल चेंडूवरती फ्लाईट दिली होती. गुगली चेंडू होता. बॅटची इनसाइड एज लागली आहे. चेंडू यष्ट्यांवरती आदळलाय. फलंदाज इथे चौथा बाद होतोय. संकेत गोवारीची आपण गोलंदाजी पाहिली. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. फलंदाजांना कोणत्या पद्धतीने चान्स देत नाही आहे, रूम देत नाही आहे, विथ देत नाही आहे. कारण ह्या गोष्टी गोलंदाजाने दिल्या तर नक्कीच त्या चेंडूवरती चांगल्या धावा येथे फलंदाज बनवू शकत आहेत. परंतु येथे अचूक टप्प्यावरती, कारण त्याच टप्प्यावरती येथे लेगटन, कधीच त्या टप्प्यावरती येथे गुगलीसुद्धा येथे फेकला जातोय. षटक क्रमांक 9 प्रगतीपथावर आहे. 8.4 ओव्हर. बाईकचा इशारा पंचांकडून आलाय. फलंदाज, विकेट किपर दोघेही या चेंडूला बीट झालेत. आकाश संकेत गोवारीचा हा चेंडू आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल. गुगली फेकला होता. वाट्या डिलिव्हरी जबरदस्त, कारण फलंदाजाने हा चेंडू सोडून दिला होता. चांगल्या दर्जाची इथे गोलंदाजी, विकेट मिळवली आहे. कारण स्पिनर गोलंदाजांची मॅचमध्ये खूप महत्त्वाची भूमिका असते. T20 क्रिकेट असेल, टेस्ट क्रिकेट असेल किंवा वन डे क्रिकेट असेल. कारण तुमचे स्पिनर हे खऱ्या अर्थानं मिडल ओव्हरमध्ये तुमचा गेम येथे बॅलन्स करत असतात. 55 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट, 9 ओव्हर कंप्लीट. 6च्या धावगतीने धावपलकावरती लागल्यात विशालला सुद्धा इथे सफलता मिळाली आहे. तिसरा झेल इथे पकडला अजित पाटील यांनी थर्डमॅनच्या दिशेने, कारण अगोदरचे डीप थर्डमॅनच्या दिशेने 2 झेल पकडले होते. याच एंडने त्यांनी आपण पाहिलं अजित पाटीलने झेल पकडले होते. ड्रीम 11मध्ये आपण जर टीम लावली असती, अजित पाटीलला इथे सिलेक्ट केलं असतं. 8 पॉईंट पकडत एकूण 24 येथे पॉईंट्स नक्कीच मिळाले असते, कारण 3 झेल अजितने येथे मिळवलेत. चांगल्या दर्जाचं इथे क्षेत्ररक्षण होत आहे. आणि इथे एका मागोमाग विकेट गेल्या जात आहेत. आणि एका मागोमाग विकेट पडल्यानंतर गोलंदाजांचा आत्मविश्वास अगदी हाय लेवलला जातो. मिडल ओव्हरमध्ये येथे मात्र फलंदाजांनी सिंगल डबलवरती जास्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. चांगली धावसंख्या इथे विशाल जितेकरच्या पहिल्या षटकामध्ये म्हणजेच 8व्या ओव्हरमध्ये चांगल्या दर्जाची फलंदाजी फलंदाजांकडून झाली होती. परंतु त्यानंतर संकेत गोवारी गोलंदाजीसाठी आला, त्याने सफलता मिळवली. आणि त्यानंतर विशाल जितेकरने सुद्धा, कारण विशाल जितेकर विकेट टेकर गोलंदाज म्हणून पाहिलं जातं. एक चांगला अष्टपैलू खेळ या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून आपण पाहिलाय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर एकच फलंदाजाने शतक झळकावलंय, प्रमोद घरत. प्रेम श्रेयस कोपर याच संघाच्या खेळाडूंनी शतक झळकावलं होतं. प्रेम नाईक 98 धावांवरती नाबाद राहिला होता. त्याचं 2 धावांसाठी शतक होता राहिलं होतं. त्यानंतर जगजीत सिंग यांनी सुद्धा 97 धावांची खेळी साकारली होती, गोलंदाज सज्ज.
येथे मात्र फ्रंट फूटला येऊन फलंदाज अगदी सॉफ्ट हँडने फटका खेळतोय. सॉफ्ट हँडने ते सॉफ्ट ड्राईव्ह खेळतोय. अमर पवार इथे शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये आहेत. बॅकवर्ड पॉईंट, त्यानंतर एक फ्लाय स्लिप, शॉट फाईन लेग असं क्षेत्रक्षण आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला सॉफ्ट हँडने खेळलं जात आहे. चेंडूवरती कोणती धाव येथे घेतली जात नाही, धाव मिळत नाही आहे. 55 धावा, 5 गडी बाद समीकरण आपण पाहतोय. येथे मात्र झेल होणार का? चिप स्ट्रोक येथे फलंदाजाने खेळलाय. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, नंतर एक चान्स बनला असता मिडॉपमध्ये. विशालच्या इथे मात्र डोक्यावरून चेंडू गेलाय. ऑन साईडला खेळायचा होता. बॅटची इथे मोठी एज घेतली. पुन्हा एकदा इथे मात्र सुंदर डिफेन्स, फॉरवर्ड डिफेन्स आपण म्हणूया. 6 धावांवरती अभिषेक पाटील खेळतोय. अभिषेकला इथे मात्र चांगला खेळ करावा लागणार आहे. इथे मात्र थोडासा आपण पाहतोय चेंडू क्षेत्ररक्षकाच्या पुढे पडलाय. पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडासा चान्स होता, हाफ चान्स होता. अशा प्रकारचे चान्स येते हाफ चान्स असतात. गोलंदाजी विशाल जितेकर कडून आपण पाहिले. टर्न, बाउन्स या दोन्ही गोष्टी आजच्या दिवसामध्ये गोलंदाजांना इथे मिळत आहेत. आणि सकाळचं सत्र आहे, मॅट आपण पाहिलं तर सकाळीच इथे थोडीशी रोलिंग झाली आहे. त्यानंतर ऊनसुद्धा इतकं प्रखर नाही आहे, अगदी हलकं ऊन पडलेलं आहे. आणि एकदा विकेट ड्राय झाल्यानंतर गोलंदाजांना खूप कमी मदत मिळत असते. आता मात्र गोलंदाजांना खूप सारी मदत मिळते. आणि प्रत्येक गोलंदाजाने ते 4 गोलंदाज अद्यापर्यंत वापरले. चारी गोलंदाजांच्या विकेट कॉलममध्ये विकेट लागले. संकेत 6 धावा, 2 षटकं त्याने फेकली. सागर जाधवला 1 विकेट मिळाली आहे. हसमतला 2 विकेट मिळाल्या आहेत. संकेतला 1 विकेट मिळाली आहे. विशालला 1 विकेट मिळाली आहे. त्या बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलं आहे, परंतु बॅकवर्ड पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्लिपमध्ये आपण संघाचा कर्णधार पाहतोय. डीप कव्हर पॉईंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. संकेत गोवारी पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलेला फटका. चेंडूवरती फलंदाज सॉफ्ट हँडने फटके खेळत आहेत. आता मात्र 15 ओव्हरपर्यंत फलंदाजांना इथे थोडासा गेम पुढे न्यावा लागणार आहे. सिंगल डबलवरती जास्त विश्वास दाखवावा लागणार आहे. त्यानंतर इथे मात्र अटॅकवरती भर द्यावा लागणार आहे, कारण निम्मा संघ इथे मात्र तंबूमध्ये परतला आहे. तत्पुरी पंचांकडून इशारा येतोय. गणेश वनवे सर यांच्याकडून इशारा आला आहे. यासाठी चेंडू वाईट. 57 धावा, 57 रन्स. 11वं षटक येथे चालू आहे. 2 येथे बाकफुटला जाऊन चेंडूला सुंदररित्या पुल केलाय. डीप मिड विकेटमध्ये 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाने चेंडूला फील्ड केलंय. सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. स्ट्राईक रोटेट झाली आहे. खूपच खराब चेंडू. बाकफुटला जाऊन चेंडू फाईन लेग क्षेत्ररक्षकाला पार करत डीप फाईन लेग सीमारेषा बाहेर जातो. चौकार. इथे कमबॅक केलंय. अचूक इथे टप्पा, कारण अगोदरच्या चेंडूवरती आलेला चौकार आपण पाहिला. खूपच हाफ ट्रॅकर चेंडू होता. धावसंख्या पोहोचली आहे धावफलकावरती. संकेत आणि एकूण 12 धावा इथे खर्च केल्यात. 62 रन्स, 62 धावा धावफलकावरती आहेत. इथे सुंदररित्या फलंदाजाने फटका खेळला पॉईंटच्या दिशेने. सिंगल धाव मिळाली आहे. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 63 धावा. 11 षटकांचा खेळ पूर्ण. 63 धावा धावफलकावरती येथे लागल्यात. 5 गडी येथे बाद झालेत. आकाश पॅट्रिक्स लास्ट विकेट आपण पाहिले.
वन्स अगेन विशाल जेतेकर तिसरं षटक घेऊन 12वं षटक येथे मार्गस्थ आहे. सिंगल धाव. अभिषेक पाटील 12 धावांवरती. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण म्हणूया, क्वालिटी वन क्षेत्ररक्षण अजित पाटील यांच्या माध्यमातून फ्लाय स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करतायत. विशालच्या गोलंदाजीवरती चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एलिव्हेशन कमी मिळालं या चेंडूवरती. टायमिंग झालं होतं चांगलं, परंतु एलिव्हेशन कमी मिळालं. लॉंग ऑन मध्ये इथे मात्र चांगला झेल पकडला विशालला मिळाली आहे. दुसरी सफलता. 6वा हद्रा काळभैरव चिंचपाडा या संघाला. रोहन कोळी न्यू बॅटर. 6वा हादरा इथे मिळवलाय. पुन्हा एकदा फलंदाजाला इथे मात्र फ्लाईट दिली आहे. क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे चुकी. चेंडूने इथे मात्र दगा दिलाय. चेंडूने इथे मात्र आपलं डायरेक्शन चेंज केलंय. चौकार येतोय डीप कव्हर पॉईंट मधून. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर इथे चेंडूपर्यंत पोहोचले होते, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू अडवायला जाईल तेव्हा मात्र चेंडूने दिशा बदलली आहे. चौकार येतोय. इथे मात्र चिकी रन. डायरेक्ट हिट करण्या, डायरेक्ट हिट काम तमाम इथे झालं असतं फलंदाजाचं. चिकी रन घेण्याचा इथे प्रयत्न. मिड ऑन मध्ये इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक इथे नव्हता, परंतु ते स्वतः गोलंदाज गेले होते. पाहतोय अगदी सुंदर. हम्म 69 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट. 12 ओव्हर इथे पूर्ण झाल्यात. काळभैरव चिंचपाडा.
71 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट. संकेत बॅकवर्ड पॉइंटमध्ये चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. चेंडूवरती धावा सेव्ह करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे. 71 रन्स, 13व्या षटकाचा इथे खेळ चालू आहे. शेवटच्या 5 ओव्हरमध्ये जर दहाच्या धावगतीने धावा बनवल्या तर धावा इथे ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर, इनसाइड आउट, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. अप्रतिम येथे स्ट्रोक. थोडीशी गोलंदाजाने इथे फ्लाईट दिली होती. इनसाइड आउट येथे फटका फलंदाजाने खेळलाय. चौकार येतोय, कारण हा चौकार फलंदाजांचा ऊर्जा त्यांची येथे वाढू शकतोय. ते सुंदररित्या इथे ड्राईव्ह मारलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. इथे क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. मनीष घरत आहेत एक्स्ट्रा कव्हरमध्ये. सिंगल धाव. रोहन कोळी, अभिषेक पाटील या दोन्ही फलंदाजांची आता मात्र जोडी जमली आहे. 12 धावांची पार्टनरशिप झाली आहे. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने फटका बाकफुटला जाऊन येथे कव्हर पॉईंटच्या दिशेने येथे फटका खेळलाय. सिंगल धाव मिळते. धावसंख्या 13 षटकांचा खेळ पूर्ण, 77 धावा, 6 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात. काळभैरव, चिंचपाडा. लेजेंडरी क्रिकेटर अजित पाटील हे मात्र आता गोलंदाजीसाठी आले आहेत. कारण त्यांचा एक गोलंदाज इंजर्ड झाला होता. 8व्या ओव्हरमध्ये इथे एक खेळाडू इंजर्ड झाला होता. प्रितेश पाटील हा खेळाडू इथे इंजर्ड झाला आहे. त्यामुळे एक गोलंदाजाची कसर इथे श्रेयस पोट कोपर संघाच्या गोलंदाजांना भरून काढावी लागणार आहे. तत्पूर्वी येथे लेजेंडरी क्रिकेटर अजित पाटील 3 झेल या मॅचमध्ये त्यांनी पकडलेत. पहिल्याच चेंडूवरती फलंदाजाला बीट केलं आहे. अभिषेक पाटील स्ट्राईक हँडवरती आहेत. चांगल्या धाटणीची येथे गोलंदाजी या इनिंगमध्ये आपण पाहिली आहे. संकेत गोवारी असेल, विशाल जितेकर, हसमत, त्यानंतर सागर जाधव. बॅटची येथे मात्र एज लागली आहे. लॉंग स्टॉप रिजनमधून चेंडू जातोय साईड स्क्रीनच्या दिशेने बॅक बिहाइंड द विकेट, चौकार. 81 रन्स. क्वालिफायर 1चा हा सामना आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. आणि हरलेल्या संघाला सुद्धा इथे जास्त दुःख घेण्याची गरज नाही आहे. त्यांना सुद्धा एक चान्स मिळणार आहे. स्लॉक स्वीप खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता. बॅकची टॉप एज लागली आहे. चौकार आला बिहाइंड द विकेट. इथे मात्र सुंदररित्या सॉफ्ट हँडने फटका. स्वतः गोलंदाज इथे सिली मिडॉनमध्ये पोहोचलेत. 18 धावांवरती अभिषेक पाटील खेळतोय. डाव सावरणारी खेळी अभिषेक पाटीलच्या माध्यमातून येथे केली जाते. रोहन कोळीकडून येथे मात्र चांगली साथ मिळणं गरजेचं आहे. का एकमेका सहाय्य धरू अवघे धरू सुपंत, संत तुकाराम महाराजांनी हे सांगितलंय. सुंदर गोलंदाजी, अचूक गोलंदाजी. फलंदाजाला इथे मात्र पूर्णपणे बीट केलंय. फॉरवर्ड डिफेन्स करण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता. 81 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट. 14वी ओव्हर चालू आहे. 2 चेंडू येणं बाकी आहेत या षटकामध्ये. एक चौकार आल्यानंतर गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलं. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक चिकी रन घेतली जाते. 82 रन्स, 82 धावा, 5.3993.
करंट रन रेट 5 धावा अजित पाटीलने या षटकामध्ये खर्च केल्यात. पुन्हा एकदा अगदी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स इथे प्रदर्शन. अमर पवार येथे एक्स्ट्रा कव्हरमध्ये आहेत. तत्पूर्वी येथे मात्र फलंदाजाने सिंगल धाव इथे पूर्ण केली आहे. 83 रन्स, लॉस ऑफ 6 विकेट. काळभैरव चिंचपाडा 14 ओव्हर कंप्लीट. विशाल जेतेकर 4थी ओव्हर. 2 विकेट येथे मिळवल्यात. आणखीन एक विकेट मिळणार का? इथे मात्र झेल पकडण्याची एक चांगली संधी आली होती, परंतु विशाल जितेकरच्या गोलंदाजीवरती येथे मात्र चौकार येतोय. टॉप पेच लागली होती थर्डमॅनच्या दिशेने. येथे मात्र अप्रतिमरित्या येथे झेल पकडला गेला असता. माजी नगरसेवक बागपुटला जाऊन चेंडूला ऑन साईडला खेळलं गेलंय. काऊ कॉर्नरच्या दिशेने एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. 89 रन्स. तिसरी विकेट ते विशाल जितेकर यांना मिळाली असती. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने फटका मनगटी वापर या चेंडूवरती केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळाली आहे. धावसंख्या 90 रन्स. आता मात्र धावसंख्येचा थोडासा ग्राफ इथे उंचवण्याचा प्रयत्न, कारण दोन्ही बॅटर इथे मात्र सेट झालेत. अभिषेक पाटीलकडून इथे चांगला खेळ पाहायला मिळतोय. स्ट्रेट डाऊन द विकेट फटका. पुन्हा एकदा अजित पाटील. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण या संपूर्ण स्पर्धेमध्ये झालंय. 91 रन्स. पंधरा षटकं पूर्ण. 91 रन्स, 6 विकेट डाऊन. वन्स अगेन अजित पाटील. 91 रन्स. 16वं षटक येथे प्रगतीपथावर आहे.
आता मात्र फलंदाजांना थोडासा इथे मात्र गेम फास्ट करावा लागणार आहे. फास्ट म्हणजेच इथे थोडासा अटॅकवरती भर द्यावा लागणार आहे. 16वं षटक येथे चालू आहे. $92 रन्स. रोहन स्ट्राईक एंडवरती आहे. अजितला इथे मात्र मिळाली आहे पहिली सफलता. पॉइंटमधून क्षेत्ररक्षक संकेत गोवारी येथे मात्र झेल पकडतोय. पार्टनरशिप झाली होती ती पार्टनरशिप येथे मात्र अजित पाटीलने आपल्या गोलंदाजीवरती येथे फोडली आहे. 7वा हदरा येथे काळा भैरव चिंचपाडा या संघाला इथे बसलाय. रोहन कोळी वैयक्तिक 14 धावा काढून येथे बाद होतोय. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल अजित पाटील येथे गोलंदाजी करतायत. चेंडूवरती थोडीशी फ्लाईट दिली होती. टप्पा पडल्यानंतर चेंडूला थोडासा बाउन्स मिळाला. इनसाइड आउट मारण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता. चेंडूचा आणि बॅटचं इथे प्रॉपर कनेक्शन झालेलं नव्हतं. बॅटची येथे मात्र थोडीशी एज उडाली. चांगली पार्टनरशिप होत असताना रोहन कोळीला इथे मात्र अजितने बाद केलंय. आणि मिडल ओव्हरमध्ये सुद्धा इथे गोलंदाजांनी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. हा टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करायचा जो निर्णय घेतला होता तो निर्णय येथे गोलंदाजांनी यशस्वी केला आहे. आतापर्यंत 5 गोलंदाज वापरलेत. 5च्या 5 गोलंदाजांच्या विकेट कॉलममध्ये विकेट आहे. हसमतने 2 विकेट मिळवल्यात. विशाल जितेकरने 2 विकेट मिळवल्यात. आणि बाकीच्या 3 गोलंदाजांना इथे एक विकेट मिळाली आहे. 6च्या करंट रन रेटने धावा बनत आहेत. या मैदानावरती 8-9च्या सरासरीने हमखास धावा येथे प्रति ओव्हरने बनू शकत आहेत. आता मात्र त्या धावा होऊ शकत आहेत. आता मात्र या 5 षटकांमध्ये फलंदाजांना अटॅकवरती जास्तीत जास्त भर द्यावा लागणार आहे. आपल्या गाडीचा गिअर येथे मात्र थोडासा चेंज करावा लागणार आहे. दुसऱ्या तिसऱ्या गिअरमध्ये चालणारी गाडी आता मात्र 4थ्या-5व्या गिअरमध्ये टाकावी लागणार आहे. फलंदाज आल्या इथे मात्र सिंगल धाव इथे बनवतोय. अभिषेकला इथे मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे कारण तो इथे सेट फलंदाज आहे. 24 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 93 रन्स, 93 धावा, 7 गडी बाद होण्याच्या मोबदल्यात 120 या धावगतीने 120 धावा येथे होऊ शकत आहेत. अजितचा हा चेंडू अगदी योग्य टप्प्यावरती योग्य दिशेवरती. अजित यांचं इथे कौतुक करावं लागेल. चांगल्या दर्जाचं इथे त्यांचं गोलंदाजीचं पृथक्करण. प्रेक्षक गॅलरी एंडकडून येथे गोलंदाजी करतायत अजित पाटील. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. सीमारेषा बाहेर. वेट फॉर डिसिजन येणं बाकी आहे. चौकार आहे की षटकार आहे. सुंदररित्या इथे लॉफ्टेड फटका. चांगलं कनेक्शन इथे झालं होतं. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकाला इथे मात्र कोणताही चान्स नाही आहे. पण पाहू शकणार आहोत रिप्लेमध्ये काय घडलंय. वन बाउन्स चौकार. थोडासा किंचितसा आपण म्हणूया अगदी 2 इंचाने येथे कमी पडलाय. नाहीतर 4च्या जागी 6 धावा येथे लिहाव्या लागल्या असत्या. 24 लाईव्ह इव्हेंटचे कॅमेरामन संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप सारं योगदान त्यांच्या माध्यमातून सुद्धा दिलं जात आहे. कारण कॅमेरामनची भूमिका ही क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते. कारण आजकालचं आपण जर पाहिलं तर टेक्निकलचा जमाना आहे आणि सर्वात लवकर यावं लागतं आणि सर्वात शेवटी त्यांना जावं लागतं. ह्या चेंडूवरती आपण पाहतोय कटचा फटका. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा इथे मिळाला आहे कारण बॅकवर्ड पॉईंट आणि फ्लाय स्लिप या 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून गलीमधून चेंडू फरार झालाय. चौकार. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल
थोडासा चेंडूवरती वेग दिला होता, कटचा फटका खेळला, मोठी येथे एज लागली आहे. फ्लाय स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला येथे कोणताही चान्स नाही आहे. गोलंदाजाने टाकलेला हा वेगाने टाकलेला चेंडू आणि त्याच्यावरती मिळालेल्या 4 धावा. संघाला इथे मात्र स्कोरशीटवरती बळकटी येथे मिळते. आता मात्र धावा येऊ शकत आहेत, कारण चेंडू थोडासा जुना झाला आहे, चेंडू बॅटवरती येतोय. फलंदाजाने फक्त येथे चांगल्या प्रकारची फलस्ट्रोक मारावे लागणार आहेत. आउटफील्ड येथे मैदानावरती चांगली आहे, आउटफील्ड सुपर फास्ट आहे. 101 धावा 16 षटकांचा येथे खेळ पूर्ण झालाय. सागर जाधव येथे गोलंदाजीसाठी आलाय. सागर जाधवकडे आपण पाहतोय अगदी व्यावसायिक लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे, कारण व्यावसायिकता त्याच्या खेळामधून आपण पाहतो. अचूक टप्प्यावरती त्याची गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिली. एक विकेटसुद्धा मिळवली होती, पहिल्या षटकामध्ये त्याने विकेट मिळवली आहे. 117 धावा 3 षटकांमध्ये त्यांनी मोजल्यात. 101 धावा 7 गडी बाद झाल्यात. 34 धावांवरती अभिषेक पाटील खेळतोय. रोहन घरतला इथे मात्र सिंगल धाव काढून अभिषेकला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे, कारण अभिषेकच्या बॅटमधून चांगले गॅप स्ट्रोक निघालेत, चांगले चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. सागर सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना सुंदर फटका कव्हर पॉईंटच्या दिशेने, सॉफ्ट हँडने खेळलेला फटका. टीप कव्हर पॉईंटमधून प्रमोदजी येथे क्षेत्ररक्षण करत आहेत. 1-0-2. 17वं षटक येथे प्रगतीपथावर आहे. बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट फाईन लेग. ह्या चेंडूवरती अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू फलंदाजाच्या बॅटला लागेल तोपर्यंत चेंडू गेला विकेटकीपर महेश उरणकरच्या दस्त्यामध्ये. कीपिंग येथे करतायत महेश उरणकर. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढील चेंडू पुन्हा एकदा गुडलेन बसचा चेंडू. फलंदाज मात्र इथे पुल करण्याच्या प्रयत्नात होते. अगदी मन बनवलं होतं, कारण मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पॉवर प्लेमध्ये आहे. डीप मिडविकेट काऊ कॉर्नर हे क्षेत्र मोकळं आहे, आणि त्या मोकळ्या भागामध्ये इथे फलंदाजाचा मारण्याचा प्रयत्न आहे. परंतु दोन्ही वेळेला सागरने इथे मात्र तो प्रयत्न उधळून लावला आहे. चांगल्या दर्जाची इथे गोलंदाजी. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेत. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक इथे पॉवर प्लेमध्ये आणला आहे. ते मात्र बागफुटला जाऊन सॉफ्ट हँडने फटका खेळला गेलाय. सागर जाधव स्वतः इथे चेंडूवरती फील्ड करतायत. सिंगल धाव मिळते. 103 धावा. 2 चेंडू येणं बाकी आहे या षटकामध्ये. रोहन घरात, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे गोलंदाज सागर जाधव गोलंदाजी करतोय. 3.4 ओव्हर इथे त्यांनी फेकली आहे. वाट अ डिलेव्हरी. हार्ड लेंथची इथे गोलंदाजी होते, चांगल्या धाटणीची इथे गोलंदाजी सागर जाधव यांच्या माध्यमातून. अचूक टप्पा, अचूक दिशा. पहिल्या षटकामध्ये एक नो बॉल, त्यानंतर एक वाईट बॉल आला, त्यानंतर खूप कंट्रोलमध्ये त्यांनी गोलंदाजी केली आहे. येथे मात्र मिस टायमिंग फटका आहे. लॉंग ऑफमध्ये क्षेत्ररक्षक 1 बाउन्स इथे चेंडूला फील्ड करतायत. एकच धावेवरती येथे संतुष्ट मानावं लागतंय. 104 धावा 17 षटकांचा खेळ पूर्ण. सागर जाधव 4 षटकांचा येथे स्पेल पूर्ण केलाय. 1 विकेट 20 धावा त्यांनी येथे खर्च केल्यात.
अजित पाटील तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आले ते येथे मात्र सुंदर फटका. क्षेत्ररक्षक येथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. डीप कव्हर पॉईंटमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सुंदररित्या येथे स्क्वेअर ड्राईव्हचा फटका येथे फलंदाजाने खेळला होता. स्ट्रायकर रोटेट केले. रोहन घरतकडून चांगलं योगदान येथे होतं आहे. 105 धावा धावफलकावरती येथे लागल्यात. 7 विकेट येथे गेल्यात. पुन्हा एकदा बॅटची टॉप एज लागली आहे. काय घडणार? झेल येथे मात्र होता होता राहिलाय. क्रॉस बॅटेड फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट येथे खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता. बॅटची येथे टॉप एज लागली. आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल. क्षेत्ररक्षक येथे चेंडूवरती पोचला होता. चेंडू हाताला सुद्धा लागला, परंतु आपण म्हणतो तोंडापर्यंत आला, परंतु तोंडात येथे घास गेला नाही. एकशे 6 धावा. अजित पुन्हा एकदा. रोहन येथे मात्र सुंदर दर्जाचं येथे क्रिकेट त्याच्या माध्यमातून, कारण सिंगल धावेने येथे मात्र अभिषेकला चान्स देतोय. कारण अभिषेकच्या बॅटमधून धावा येत आहेत. अभिषेक येथे थोडासा चान्स घेण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या 107 धावा. 18वी ओव्हर चालू आहे. इथे मात्र स्लॉग स्वीप मारण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता. फलंदाजाचा चेंडू मात्र पठ्ठ्यामध्ये आलेला नाहीये. स्टंपवरती जाईल तितक्यात फलंदाजाने इथे मात्र आपली बॅट इथे मात्र चेंडूपर्यंत पोहोच. या चेंडूवरती चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज येथे चेंडूपर्यंत पोहोचत नाहीयेत. तत्पूर्वी येथे मात्र 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्यात. मिडॉनच्या दिशेने चेंडू होता. चांगल्या दर्जाचं इथे क्रिकेट अभिषेक पाटील याच्या माध्यमातून 38 धावांवरती येथे खेळतोय. एकट्या फलंदाजानेच येथे मात्र डाव सावरणारी खेळी साकारली आहे. 109. शेवटचा चेंडू या षटकामध्ये अजित. ते मात्र एक सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न. सिंगल धाव. विशाल जितेकर एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक होते. 18 ओव्हर कंप्लीट. 110 धावा धावफलकावरती. 12 4 आणि 1 6 या इनिंगमध्ये गेल्या आहेत, तर 15 एक्स्ट्राच्या रूपाने इथे धावा गेल्यात. श्रेया अँड लेट नितीन नाईक स्मृती कोपर विरुद्ध काळभैरव चिंचपाडा या 2 संघांमध्ये क्वालिफायर 1चा हा सामना JMM पनवेल प्रीमियर लीग 2024 पर्व 2 कर्नाळा स्पोर्ट अकॅडमीचं एक सुंदर असे मैदान 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सलग 2ऱ्या वर्षीसुद्धा येथे यूट्यूबवरती लाईव्ह प्रक्षेपण. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन या संपूर्ण स्पर्धेमध्ये. लेदर बॉलची क्रिकेट टुर्नामेंट म्हटली की खूप सारे दिवस अगोदर प्लॅनिंग करावी लागते आणि स्पर्धेसाठी सुद्धा खूप सारे दिवस लागतात. जवळपास 12 ते 15 दिवस ही स्पर्धा चालते. 19वा षटक येथे हसमत गोलंदाजीसाठी आलाय. ओके, हसमतची गोलंदाजी 2 विकेट्स येथे त्याने मिळवल्यात. अभिषेक इथे मात्र फ्लिक ऑफ द रिक्स खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता. चेंडू मात्र दिशाहीन. गणेश वनवे सरांकडून व्हाईट बॉलचा इशारा. नेल्सन आकडा येथे स्कोरशीटवरती लागलाय. 1-1-1. राईट आर्म ओव्हर द विकेट येथे गोलंदाजी करतोय हसमत. येथे यॉर्क करण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीच एज येथे घेतली आहे हसमतकडून. येथे मात्र यॉर्करचा मारा या चेंडूवरती. बॅटची इनसाइड एज लागून 39 वरती खेळत आहेत फलंदाज अभिषेक पाटील. 112 धावा धावफलकावरती पोहोचल्यात. या 2 ओव्हरमध्ये किती धावा धावफलकावरती लागल्या जाणार, संघासाठी येथे किती धावांचं टार्गेट श्रेया स्पोर्ट कोपर संघावरती देणार, हे 2 षटकं रोहन कोळी. रोहनने येथे मात्र फटका
खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू मात्र गेलाय लॉंग ऑनच्या दिशेने. एकच धावेवरती येथे समाधान मानावं लागतंय. 113 रन्स, 113 धावा धावफलकावरती लागल्यात. वॉट अ स्ट्रोक, सूर्या स्टाईल ते चौकार आलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. स्कूपचा अप्रतिम असा चौकार. डगलस मॉरेलियस एक झिम्बाब्वेचा खेळाडू होता. अजित आगरकरच्या गोलंदाजीवरती जवागल श्रीनाथ, झहीर खान या फास्टर गोलंदाजांवरती त्याने अशा प्रकारचे पहिले स्ट्रोक येथे प्रचलित केले. रॅम स्ट्रोक या स्ट्रोकला म्हटलं जातं. 1 बाउन्स चेंडू फाईन लेगच्या दिशेने चौकार गेलाय. 117 धावा धावफलकावरती. 44 धावांवरती अभिषेक पाटील पोहोचलाय. 50 धावा इथे पूर्ण केल्या जाणार का त्याच्या बॅटच्या साह्याने. गोलंदाज सज्ज. इथे क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, चिकी रन येथे घेतली जाते. विकेट किपर कडून झाली चुकी आणि आणखीन एक धाव येथे मिळणार का. आणि आणखीन एक धाव मिळाली आहे. 3 धावा मिळाल्या. चौथ्या धावेसाठी येथे प्रयत्न केला जाणार का, परंतु येथे मात्र काय घडलंय, 3 धावा येथे मिळाल्यात. प्लस वाईड बॉल. एकूण 4 धावांचा बोनस या चेंडूवरती मिळणार आहे. एकशे 21 धावा. 1-1 लॉस ऑफ 7 विकेट. चांगली धावसंख्या या षटकामध्ये आली आहे. करंट रन रेट येथे मात्र वाढलंय. 6.54चं करंट रन रेट आहे. हसमत पुढे चेंडू घेऊन रोहनने पुन्हा एकदा चेंडू हँड विकेट खेळलाय. अमर पवार शॉट फाईन लेग मध्ये आहेत, क्षेत्ररक्षण करतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव या चेंडूवरती मिळते. फलंदाज पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे होतोय, परंतु टायमिंग या चेंडूवरती प्रॉपर होत नाहीये. 122 धावा धावफलकावरती लागल्यात. 1-2 लॉस ऑफ 7 विकेट. 19 ओव्हर इन प्रोग्रेस. हसमत 2 चेंडू येणं बाकी. या षटकामध्ये 2 विकेट मिळवल्यात. अभिषेक हाफ ट्रॅकर चेंडू आहे. जॅन टेकन. बॅटची एज लागली आहे. महेश उरणकरने झेल पकडला. फलंदाज अभिषेक पाटील वैयक्तिक 44 धावांवरती येथे बाद होतोय. हसमतला मिळाली आहे ही 3री सफलता. महेश उरणकर यांनी येथे झेल पकडलाय. 44 धावांचं इथे योगदान त्याने आपल्या बॅटच्या साह्याने दिलंय. हाफ ट्रॅकर चेंडू पूल मारण्याच्या प्रयत्नात होते. बॅटची इथे हलकीच एज लागली आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण महेश उरणकर यांच्या माध्यमातून यष्टीरक्षण.